मध्ये येतो आणि मग इकडे मंदिराकडे वरती जाता येतो आणि इकडे परत पार्किंगकडे पण जाता येतं. साईबाबांचे मूर्तीपासून पुढे आल्यावर अशा इकडे भिंतीवरती पण असे सगळे आपले जे देव आहेत आणि इकडे बाहेर चाललो आहे. आणि त्याच्या आधी इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची, तर इकडे मागेच संत दर्शन म्युझियम. जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हा साफसफाई तेवढं झालं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. मी आत्ता आहे हडशी गावामध्ये. इथूनच पुढं सत्यसाईंचं मंदिर आहे, तर तिकडेच आपण चाललो आहे आज. आणि ह्या कमानीतून आज जायचं आहे. इकडे जर गेलं ना तर इकडे तिकडून फोर्ट आणि पवना डॅमकडे जाते आणि इकडनं आपण आलो आहे पुण्याकडनं, म्हणजे हिंजवडीकडनं इकडनं येते. आणि इथून आतमध्ये असं कमान आहे, हडशी क्षेत्र, श्री सत्य साई पांडुरंग क्षेत्र हडशी. तर इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर इथून पुढे रोड आहे आणि रोड पण खूप मस्त आहे, डोंगरामध्येच असं आहे. आणि इथूनच आपण आता चाललो आहे आतमध्ये. तर हे मंदिर खूप फेमस आहे, सत्यसाईंचं मंदिर आहे. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, खूप मस्त असेल व्हिडिओ आणि खूप सुंदर मंदिर आहे. तर आपण तिकडेच चाललो आहे आता. आत्ता पोचलो आहे मंदिराच्या इथे पार्किंग आहे आणि इकडून आतमध्ये आपल्याला परत मंदिराकडे जायचं आहे. तर तिकडेच मंदिराकडे चाललो आहे. तर फ्री पार्किंग आहे, त्यामुळे काही चार्जेस नाही आहेत पार्किंगचे. फ्री पार्क आपण करू शकतो इकडे गाडी. तर इकडे गाडी पार्क करतो आपण मागे आणि गाडी पार्क करूनच आपल्याला इकडे मंदिराकडे पुढे जायचं आहे. आणि इकडे ॲडव्हेंचर पार्क वगैरे आहे इकडेच पार्किंगच्या शेजारीच. तर आधी मंदिराकडे जाऊया आणि बघूया इकडे. तर आपण पहिल्यांदा संत दर्शन म्युझियम आहे, तर तिकडे चाललो आहे. आधी संत दर्शन म्युझियम बघून येऊया आणि मग मंदिराकडे जाऊया. तर इथे पर पर्सन 200 रुपीज चार्जेस आहे जर आतमध्ये जायचं असेल तर. इथे तिकीट घर आहे, इथे तिकीट काढून मग आपण इथं एंट्री घेतो संत दर्शनमध्ये. आतमध्ये आलेलं आहे. इथे आता इथलं गणपतीचं मंदिर आहे आणि इकडे वॉटरफॉल आहे आणि असं मूर्ती आहे. तर अशी गुहा आहे, गुहेमध्येच त्यांनी असं हे केलं आहे. तर आपण असं फिरत फिरत गुहेमधूनच एक एक संत दर्शन असं करत पुढे जातो. तर असं आतमधून आपण इकडे बाहेर आलो. आता इकडे बाहेर काय काय बघूया. तर इथून बाहेर आल्यावरच इथे नंदी आणि शिवपार्वतींचं असं मूर्ती आहे. तसा मोठा नंदी आणि शिवपार्वती आणि गणपती त्यांच्या हातामध्ये असं
हे थोडक्यात कैलास पर्वत आहे ना, तर त्याची प्रतिमा आहे. तर असं कैलास पर्वत आणि त्याची प्रतिमा आहे आणि असे शिवपार्वती आणि त्यांच्या हातामध्ये बालगणेश आहेत. थोडं पुढे आल्यावर इथे संत रविदास आहेत आणि ते त्यांची हलणारी अशी प्रतिमा आहे आणि त्यांचे आईवडील आतमध्ये असे आराम करत आहेत असं दाखवलं आणि त्यांची झोपडी आहे. माझी सेवा पूर्ण होईपर्यंत आपण या भेटीवर येणार. आपण जी शिक्षा द्याल ते मला माहिती. इथे संत जनाबाई दळण दळत आहेत. इथे पुढे आल्यावर चांगदेवांचं गर्वहरण झालं होतं, तर त्याची जशी प्रतिमा आहे आणि ते संत ज्ञानेश्वर आहे. इथेच पुढे आल्यावर संत एकनाथांनी गाढवाला गाढविणीला पाणी पाजलं होतं, तर त्याची प्रतिमा आहे. इथून पुढे आल्यावर सावतामाळींचा जो मळा होता तर त्याची प्रतिमा आहे. पूर्ण झाड वगैरे आहे आणि ते सावतामाळींचं असं प्रतिमा आहे. तर इथे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांची जी भेट झाली होती त्याची प्रतिमा आहे आणि इकडे त्यांचा घोडा उभारलेला दाखवला आहे आणि संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट इथे दाखवली आहे. इथे शेगावचे गजानन महाराज त्यांची प्रतिमा आहे आणि हे सगळे संत त्यांना भेटायला आलेत असं दाखवलं आहे. इथे साईबाबांची प्रतिमा आहे आणि ते इथे जेवण बनवत आहेत असं प्रतिमा दाखवली आणि हे सगळे त्यांचे सहवासी. त्यामुळे कुणालाही कधी
इकडून आपण आता पुढे चाललो आहे. इकडून मग आता बाहेर ची परिसर आहे. आता बाहेर आपण इकडे पडलो आहे. इकडून आपण आलो आतमधून आणि इकडे आता बाहेर चाललो. खूप सुंदर असे मूर्ती आणि संतांचं असं इन्फॉर्मेशन आहे. तर असं आतमध्ये संत दर्शन आहे आणि बघण्यासारखं आहे. जर 200 रुपीज तिकीट का प्राईज आहे आणि आतमध्ये खूप इन्फॉर्मेटिव्ह असं दाखवलं सगळं आणि आपण आरामात म्हणजे बघून आतमधून बाहेर असं येतो इकडे. इथे श्रीकृष्ण त्यांचे बासरी वाजवत आहेत आणि इथे त्यांचे सगळ्या गायी आणि त्यांचे सवंगडी ऐकतायत असा प्रतिमा आहे. श्रीकृष्णांची अशी प्रतिमा आणि इकडे असं दाखवलं आहे. तर आपण इकडून म्युझियममधून इकडलं बाहेर आलो आहे आणि इथे पुढे आल्यावर साईबाबांची खूप मोठी अशी मूर्ती आहे. तर असं त्यांनी इकडे हे बनवलं आहे आणि इकडे अशी खूप मोठी मूर्ती आहे साईबाबांची. आणि असे हे सगळे संत मंडळी त्यांची प्रतिमा अशी भिंतीवरती काढली आहे. आणि इकडनं आपण येतोय आणि इथं आल्यावरच अशी मूर्ती आहे. तर साईबाबांचे मूर्तीपासून पुढे आल्यावर अशा इकडे भिंतीवरती पण असे सगळे आपले जे देव आहेत तर त्यांची अशी प्रतिमा आहे. आणि असा हा परिसर आहे. इकडून आता फक्त एक्झिटच राहिलं. तर असं आहे हे हडशीचं संत दर्शन. तर वर्थ इट आहे. जर वेळ असेल तर 20-25 मिनटामध्ये आपलं कवर होतं आणि खूप छान असं बघायसारखं आहे. तिथून पुढे आल्यावरच असं सत्यसाईंची प्रतिमा आहे आणि इकडे हत्तीच्या साईडला त्यांनी आशीर्वाद देताना असा प्रतिमा आहे. खूप सुंदर. तर आपण इकडे बाहेर आलो. तर शेवटी वॉटरफॉल आहे आणि इकडून आता आपण बाहेर चाललो आहे. इकडनं आपण येतो आणि इकडे बाहेर चाललो आहे. आणि त्याच्या आधी इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची खूप मस्त अशी प्रतिमा. आणि इकडून आपण आता एक्झिट करतो. तर इकडे मागेच संत दर्शन म्युझियम आहे आणि इकडनं बघून आपण आलो आहे आणि आता इकडे मंदिराकडे चाललो आहे. वरती इकडे मंदिर आहे आणि इथला असा परिसर आहे. आणि इकडे आपण आता सत्यसाईंचं जे मुख्य मंदिर आहे तिकडे आलो आहे आणि इथला असा परिसर आहे. तर खूप सुंदर असं मंदिर आहे बघा. आणि इकडे फॅमिली वगैरे येतात सगळे पिकनिकसाठी. तर आता उन्हाळा असल्यामुळे इथे फाउंटेन चालू नाही आहे. आता फाउंटेन वगैरे चालू असेल तर मस्त असं व्ह्यू येतो मंदिराचा.
आणि असे मागे डोंगर आहे आणि असं हे मंदिर आहे सत्यसाईंचं. तर मी दर्शन घेऊन येतो आणि मग इकडचा एरिया आपण फिरून बघूया. मी ते मंदिरच्या बाहेरचं आहे. तर आतमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि दोन्ही साईबाबा म्हणजे सत्य साईबाबा आणि जे शिर्डीचे साईबाबा त्यांची प्रतिमा पण आहे, म्हणजे फोटो आहेत. आणि असं म्हणतात की सत्यसाई 2009मध्ये जे साईबाबांचे दुसरे अवतार होते ते इथे येऊन गेलेत. तर असं उल्लेख तर मला कुठे दिसला नाही की मेन्शन केलं आहे, बट मी इथं एकांशी बोललो तर त्यांनी मला सांगितलं की 2009मध्ये जे साईबाबांचे दुसरे अवतार होते सत्यसाई, तर ते इथं व्हिजिट करून गेलेत. आणि हा असा परिसर आहे. इकडे ॲडव्हेंचर पार्क पण आहे, तर बघूया कसं आहे. आणि असा हा पूर्ण इथला परिसर. हा मंदिराच्या बाहेरचा भाग. इकडे मंदिर आहे आतमध्ये, तर आतमध्ये तर अलाउड नाही आहे फोटो काढायला, त्यामुळे तिकडे नाही काढता येत. हे सत्यसाईंचं मंदिर आहे मागे. आणि इथून असं एक वन डे पिकनिकसाठी पण खूप छान स्पॉट आहे. इकडे आपण डबा वगैरे घेऊन येऊन आरामात खाऊ शकतो. आणि इथे बाकीचे पण ऑप्शन आहेत, जर आपल्याला डबा वगैरे आणला नाही तरी आपण इकडे खाऊ शकतो, असे ऑप्शन आहेत. आणि इकडून असं हे पूर्ण मंदिर दिसतंय. तर इकडून एंट्री आहे, इकडनं आपण आतमध्ये येतो आणि मग इकडे मंदिराकडे वरती जाता येतो. आणि इकडे परत पार्किंगकडे पण जाता येतं. आणि मेन एंट्रन्स आहे ती इकडे. मूर्ती आणल्या हां 2 वर्ष ठेवलं. हां बाबा आल्यानंतर मूर्ती स्थापना त्यांची आपली उद्घाटन केली. मोठा कार्यक्रम झालेला. किती साली 2009 2009लाच झालं. तो चालू झाला. मग पुढं मग संधी वाढत गेलं जसं माहीत झालं लोकांना. बाबू सगळं माहीत झालं तसं लोक येतात. अशी तुम्ही एवढी माहिती. हां आम्ही पहिले सुरुवातीपासून 2009पासून आहे तुम्ही. हां मंदिरावर काकडा भजन सगळं दिवसभर. हो. तुमचं नाव काय काका? माझं नाव मारुती साठे काका. तर मारुती साठे काकांबरोबर मी थोडंसं बोललो. तर 2009मध्ये हे मंदिर स्थापन झालं आहे आणि त्याच्यानंतर हळूहळू मग ते डेव्हलप करत गेले. जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हा आपलं आतमध्ये ओपन जातं. साफसफाईला तेवढे जाते. तर इकडे अशी बसायला वगैरे जागा केलं तर आपण इथं आरामात सावलीला बसू शकतो. आणि इकडे लोक मस्त झाडाखाली डबे वगैरे खातात. थोडक्यात हे पिकनिक पॉईंटच आहे. तर एक दिवसासाठी सहलीसाठी पिकनिकसाठी लोक येतात. असा परिसर आहे इथला. तर मी आत्ता त्या काकांशी बोलत होतो. तर काकाने सांगितलं की सकाळी 8 वाजता आरती असते आणि संध्याकाळी दिवस मोठा आहे त्यामुळं 6:30 वाजता. पहिलं 6 वाजता होती, पण आता दिवस मोठा आहे त्यामुळे संध्याकाळी 6:30ला आरती करतात. त्याच्यानंतर संध्याकाळी 8 वाजता हे मंदिर बंद होतं, सगळंच बंद होतं. आणि फक्त इथं मग वॉचमन राहतात शेवटी. असा लेक बनवला आहे, आर्टिफिशियल लेक आहे, यांनी बांधला आहे. आणि याच्यामध्ये बोटिंग वगैरे करतात. तर आत्ता सध्या कोण करत नाही कारण ऊन खूप आहे, त्यामुळं इकडे बोट वगैरे आहेत त्यांच्या इकडे ठेवलेत. पण आता सध्या ऊन खूप आहे त्यामुळं लोक बोटिंग वगैरे काही करत नाहीत. आणि इकडे ॲडव्हेंचर पार्क आहे. तर इकडे ॲडव्हेंचर वगैरे पण करतात लोक. ॲडव्हेंचर पार्कसाठी येतात लोक. तर नंतर आपण पावसाळ्यामध्ये थोडा पाऊस चालू झाला की ॲडव्हेंचर पार्क आणि बोटिंगचा एक सेपरेट व्हिडिओ बनवूया. कारण आता तर सुरू नाही आहे, म्हणजे आहे ॲडव्हेंचर पार्क वगैरे, पण ऊन खूप आहे आणि बोटिंग तर सुरूच नाही आहे. तर आपण नंतर थोडा पाऊस चालू झाला की नंतर एक सेपरेट एपिसोड बनवूया ज्याच्यामध्ये आपण ॲडव्हेंचर पार्क आणि हे बोटिंग कवर करूया. या एपिसोडमध्ये फक्त मंदिराचाच आहे आणि मंदिरच कवर करतो आहे.
असं आहे मग अशी जी मूर्ती बघितली साईबाबांची तिथं आहे. आणि इकडनं आपण आता पार्किंगकडे चाललो आहे. इकडे असं बोटिंग वगैरे आहे. आत्ता बंद आहे का कोणच करत नाही कारण उन्हामुळं. तर इथे तिकीट खिडकी आहे, तिथून मग खाली आपण बोटिंग वगैरे करू शकतो. आणि इकडे ॲडव्हेंचर पार्क आहे. इकडे छोटंसं एक रेस्टॉरंट पण आहे. तर आपल्याला काही खायचं वगैरे असेल किंवा नाश्ता वगैरे करायचा असेल तरी आपण करू शकतो. आणि हे मंदिर 2009मध्ये सुरू झालं आहे. आत्ता ते काकाशी बोललो आपण, तुम्ही बघितलं. त्यांनी सांगितलं की 2009मध्ये ओपन झालं आहे. आणि हे संत दर्शन परत चालू केलं. आधी फक्त मंदिर होतं आणि तसं लोकांना माहीत होत गेलं की हे मंदिर आहे आणि इथं परिसर असा आहे, तर लोक परत मग यायला लागली आणि परत गर्दी वाढायला लागली. आणि इकडे असे ॲडव्हेंचर पार्क आहे. इकडे ॲडव्हेंचर पार्क आहे आतमध्ये जायला. आणि इकडे आपण पार्किंगकडे चाललो आहे. तर असा हा परिसर आहे. पार्किंग इकडे आणि इकडे असा डोंगर आहे पूर्ण. तर आत्ता आलो आहे आपण मंदिर बघून. आणि आता परतीचा प्रवास. तर मी आता परतीचा प्रवास सुरू केला आहे. आणि हा होता आपला आजचा व्हिडिओ हडशीचा. जर इथंपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत